नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हे ठरलेलं वाक्य आहे, तुम्हाला माहितीच आहे, तरी पण बोलत आहे मी. असं सुंदर असं लोकेशन झालं आहे, कसलं हिरवंगार आणि थोडा चिमचिम पाऊस पडतो आहे. आणि ह्या हेडिंगवरून, थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशासाठी आहे. हा व्हिडिओ आहे खाद्यपदार्थाचा. काय असेल ओळखा बघू. थंबनेलवरून समजलं असेल तरी पण तुम्हाला सांगते, दाखवते व्हिडिओमध्ये, पूर्ण वॉच करा. आणि हा व्हिडिओ माझ्या वहिनींसाठी, ताईंसाठी, बहिणींसाठी आहे. तर मी असे शेंगा फोडल्या होत्या. इकडं भाजीसाठी शेंगा भाजत होते. शेंगाचे बी म्हणजे शेंगदाणे म्हणतो आम्ही इकडं आमच्या गावठी भाषेत, तुम्ही काय म्हणता माहीत नाही. उगं नाही तर असं म्हटलं तसं म्हटलं, काहीतरी आडवं लावत बसाल. मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं, आपल्याला खारे शेंगदाणे बनवायचे होते त्यासाठी. आणि इकडं कढईमध्ये इकडे भाजीला भाजायचं चालू होतं. मग एका दगडात दोन पक्षी मारायचं म्हणल्यावर जरा कष्ट तर करावंच लागणार. मग इकडं काय पाणी उकळायला ठेवलं होतं, थोडंसं कोमट करायचं होतं मला. पण हे शेंगदाणे भाजायच्या नादामध्ये थोडंसं जास्तच गरम झालं आहे असं वाटायला लागले. म्हणून 5 मिनटं थांबले आणि अशी वाफ निघेपर्यंत. मग वाफ निघाल्यानंतर त्याच्यामध्ये असं एक एक करून थोडे थोडे करून शेंगदाणे घातले. जरासं म्हणजे भिजत घातले, म्हणजे कसं भिजवलेत ते पण दाखवते तुम्हाला. तुम्ही जास्त वगैरे भिजवचाल, मी तर असं करते. तुम्हाला तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, तुमच्या ज्यांना कोणाला नवीन नवीन काहीतरी शिकायची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यांच्यासोबत शेअर करा आणि नक्की ट्राय करून बघा. तर मी एक ताट घेतलं, ताटात रुमाल हातरला आणि पाणी नितळून काढायचं होतं मला. ते का नितळून काढायचं होतं ते पण तुम्हाला सांगते. नमक टाकून का करणं जरुरी आहे हे पण तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. तुम्ही कृती बघा, मी तुम्हाला सगळं सांगते तोपर्यंत. हे असं नितळून घ्यायचं आहे. हे का घ्यायचं आहे, गरम पाण्यात नमक टाकल्याने त्यात शेंगदाण्यामध्ये थोडासा खारटपणा येतो आणि ते अजून आपल्याला नमकमध्ये भाजायचं असतं. मग अजून जरा खारे शेंगदाणे कसं म्हणतो, ते खारे शेंगदाणे बनतात आपले. तर हे बघा, हे असं म्हणजे ह्याची साल अशी भिजल्यासारखी झाली का नाही, मग आपल्याला काढायचं आहे. इकडं मीठ गरम करायला त्याच कढईमध्ये ठेवलं होतं शेंगा भाजून झाल्यावर आपल्या. मग त्याच ह्याच्यामध्ये थोड्याशा करून मी शेंगा टाकते आता. शेंगाचं बी ह्यात टाकलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे टाकलेले आहेत. ह्याला आता मीठ कसं चिटकतं आहे बघा, हे ओले आहेत ना त्यामुळं मीठ चिटकत आहे. मीठ जेव्हा सुट्ट होईल आणि आपल्याला असं खळखळ वाजल, ह्याचे टरफल निघून जातील, तेव्हा समजायचं की आपलं पूर्णपणे खारे शेंगदाणे भाजून तयार आहेत. तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते, स्किप न करता बघा आणि तुम्हाला ट्राय करून बघा. तुम्हाला म्हणजे लेडीजनंच बनावं असं काय नाही, दादांना तुम्ही पण ट्राय करू शकता, येतं का ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण कोण ट्राय करणार आहे मला माहिती आहे, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. आणि हे असं आपल्यात झारे असतं ना पापड वगैरे तळायचं, त्याच्यानं असं चाळून घ्यायचं आणि साईडला काढायचं. हे बघा, इकडं आपले खारे शेंगदाणे तयार झाले. तर असंच करून करून मी सगळेच भाजून घेणार आहे. ते पण तुम्हाला दाखवते शेवटाला, कसले भारी लागतात करून करून. खाऊन नाही दाखवणार, पण घेऊन तर हातात दाखवल कसे झालेत ते. तर आमचं छोटंसं किचन आहे, बघा. नाहीतर तुमचं लय बारीक लक्ष असतं काय काय लेडीजचं, हे बाबा असले तसले, तसं काय म्हणू नका बाबा, गरिबाचं घर असंच असते. आणि इकडचं थोडे भाजून झालते, मग थोडे राहिले होते ते पण टाकून घेतलं आणि भाजून घेतलं. आणि सगळे भाजून घेतल्यानंतर डब्यात भरून ठेवलं. एवढे खमंग झालेत. हे साईडला ठेवले होते मी तुम्हाला दाखवायसाठी. आणि हे बघा कसले भारी झालेत. तर कसे वाटले सांगा कमेंट करून.